नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांचं गुरुस्कूल अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या फाउंडेशन बॅच मध्ये मी टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात करतोय। विधिवत प्रत्येक चॅप्टरच्या संदर्भात आपण आहे ना सर्व माहिती या ठिकाणी घेणार आहोत। संख्या व संख्यांच्या प्रकारापासून ते जवळपास 20 चॅप्टर या ठिकाणी आहेत। क्रम परिवर्तन आणि संयोजन इथपर्यंत एमपीएससी यूपीएससी ग्रुप बी साठीचा असणारा ASSO चा पेपर, तलाठी, टॅक्स असिस्टंट ग्रुप सी, पोलीस भरती, TET असेल, TAIT टेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सरळ सेवा भरती, प्रत्येक म्हणजे स्पष्टपणे स्वतंत्ररित्या प्रत्येक पेपरचा या ठिकाणी उल्लेख करणं झालं नाही। अशा सर्व परीक्षांमध्ये ना जो विचारला जाणारा गणिताचा सिलेबस आहे तर तो सिलेबस मगाशी जे आपण टॉपिक्स बघितले होते यांच्या बाहेर कधी असणार नाही। असेल तर ट्रिक यूज करायचे, मात्र सर्व प्रकारच्या क्वेश्चनला कव्हर करेल अशी ट्रिक असायला पाहिजे। मग ट्रिक काय आहे तर आहे ना, मी कुणाची फसवणूक करणार नाही। मी स्पष्टपणे सांगतो, मी जे काही आता सांगणार आहे तर ती टक्केवारी या चॅप्टर मधील किंवा शेकडेवारी या चॅप्टर मधील ट्रिक असणार नाही। ती असणार आहे कॉन्सेप्ट किंवा याला काय म्हणतो आपण संकल्पना। संकल्पना काय सांगते चला तर लक्ष द्या। आपल्याला घ्यायचं एक एक्झाम्पल, दॅट इज 32 × 10 इज इक्वल टू 32 × 10 बरोबर किती। तुम्ही म्हणाल ही काय मस्करी चालू केली सर, राज्यसेवा द्यायची आहे, ग्रुप बी द्यायचा आहे, ग्रुप सी द्यायचा आहे आणि आता या लेवलचे क्वेश्चन तुम्ही घेणार आहात का? 32 × 10चं उत्तर किती हे तर आम्हाला आमच्या लहानपणी शिकवलं गेलेलं आहे सरांनी की 32 × 10 असेल तर त्याचं उत्तर 32 वरती 1 0 असतं, दॅट्स इट। 320 म्हणून पण शिकवलं नसेल तुमच्या सरांनी। तुमच्या सरांनी काय सांगितलं असेल की बाळा लक्ष दे या ठिकाणी, जर असं असेल कुठल्याही संख्येला 10 ने गुणायचं असेल तर ती संख्या लिही आणि त्याच्यावरती 1 0 ठेव। बट ही कॉन्सेप्ट नाहीये, लक्षात घ्या, ही कॉन्सेप्ट नाहीये। हे मी प्रूव्ह करतो। सपोज करा तुम्ही म्हणाल सर 57 × 10 बरोबर 570, यस और नो? बरोबर, सगळ्यांना मान्य आहे की 57 × 10 बरोबर किती होतं? 570 होतं। हा नियम शिकवला गेलेला आहे। चला, कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्याच्या नंतर जर 57 वरती 1 0 येत असेल तर मग या प्रश्नाचं मला उत्तर द्या। ओके, हा असेल क्वेश्चन नेक्स्ट तुमच्यासाठी की 5.7 × 10 या प्रश्नाचं उत्तर 5.7 वरती 1 0। कोणत्याही संख्येला जर 10 ने गुणलेला असेल तर त्याचं उत्तर काय असतं? तीच संख्या त्याच्यावरती 1 0 ठेव, झालं। तर लक्षात येत असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे। मला हा गुणाकार शिकवायचा नाहीये, मला तुम्हाला गुणाकाराचा नियम शिकवायचा आहे। आणि पर्सेंटेज मध्ये आपण गुणाकार करणार नाहीये, आपल्याला करायचं त्या ठिकाणी भागाकार। ओके, भागाकाराचा नियम कसा आहे? गुणाकार आणि भागाकाराचे नियम एकमेकांच्या वाईस वर्सा आहेत, हे लक्षात ठेवा। ओके, तर नेमका परिणाम काय होत असतो ज्यावेळेस गुणाकार करत असतो आणि भागाकार करत असतो? चला तिकडच म्हणजे आहे ना आपण स्टेप बाय स्टेप जातोय। फक्त आहे ना पेशन्स ठेवा, थोडासा संयम ठेवा, गोष्टी लक्षात येतील। हा एवढा वेळ आहे ना या बेसिक कॉन्सेप्ट वरती कोणी घालत नाही। विद्यार्थी या ठिकाणी बोर होतात, त्यांना वाटतं की ना एखादा PYQ चा क्वेश्चन असायला पाहिजे। क्वेश्चन या ठिकाणी आहे, इथं पेपर लिहिलेला आहे की मुंबई पोलीस 2023 ला विचारलेला क्वेश्चन 4 ऑप्शन आहेत, उत्तर द्या। मग कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देणार, मग सर समजावून सांगणार की उत्तर कोणत्या पद्धतीने काढायचं असतं। ते सगळं एन्जॉय करतो आपण। या सोप्या गोष्टी आहे ना आपण एन्जॉय करत नाही, एंटरटेन होत नाही आपल्याला। तुम्हाला असं बिलकुल वाटायला नको की हे काहीतरी भलतच चालू आहे। फक्त पेशन्स ठेवा, ज्या वेळेस आहे ना शेवटच्या पायरीवरती पोहोचणार आणि तुम्हाला कळस दिसायला लागेल त्यावेळेसची तुमच्या आहे ना चेहऱ्यावरची प्रसन्नता बघण्यासारखी असेल। येतं लक्षात? प्रत्येक पायरी तुम्हाला आहे ना चढून यायची आहे। ओके, या ठिकाणी डायरेक्ट कोणीतरी पाठीवरती घेऊन तुम्हाला आहे ना त्या ठिकाणी पोहोचवणार नाही। त्या कष्टाची किंमत तुम्हाला नसेल किंवा त्या सक्सेसची आहे ना किंमत काहीच नसेल। चला, मी काय सांगत होतो, कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्याच्या नंतर ती संख्या त्याच्यावरती 0 ठेवायचा हा नियम नाही। आता उत्तर काय आहे? मगाशी लिहिलेला जो क्वेश्चन होता आपला, क्वेश्चन असा होता 5.7 × 10 असं असेल तर याचं उत्तर असतं 57, बरोबर की नाही?
तर बोलायचं सगळ्यांनी बरोबर आहे सर. मी मध्ये मध्ये तुम्हाला विचारत जाईन की मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. आता मी लिहिलेलं असेल तर निश्चितपणे बरोबरच असेल, तर तुम्ही काय म्हणायचं आहे, राईट सर. ओके, चला दुसरा एक नंबर घेतो. 12.3 या संख्येला 10ने गुणल्याच्या नंतर उत्तर 12.3 वरती 1 0 आणि आणखीन एक आन्सर लिहितो मी 123. या दोन्हीपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे, तर पहिलं उत्तर जे आहे ते चुकीचं आहे, दुसरं उत्तर जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. तर नियम असं सांगतील, कोणत्याही संख्येला ज्यावेळेस आपण 10ने गुणाकार करतो, 10ने गुणतो, त्यावेळेस त्या संख्येमध्ये असणारा जो दशांश आहे तो उजवीकडे सरकत असतो आणि 1 वरती जितके शून्य आहेत तितक्या अंकांनी तो सरकत असतो. जसं की मग बरेच विद्यार्थी काय म्हणतील की सर या संख्यांमध्ये कुठेही दशांश नाहीये, तर दशांशाचा नियम कसं काय सांगितला. ओके, नियम लिहून देतो मी या ठिकाणी. तर नियम बघा, या ठिकाणी नियम काय सांगितला, कोणत्याही संख्येला 10 किंवा 10च्या पटीतल्या 10च्या पटीतल्या संख्येने गुणल्यास त्या संख्येतील दशांश हा 1 वर जेवढे शून्य असतील, 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे घर उजवीकडे सरकतो. आता नियम परफेक्टली कसा लागू होतो ते बघा. ओके, आता आपण क्वेश्चन्स घेऊ. या ठिकाणी सपोज करा की एक नंबर दिलेला आहे या ठिकाणी, जसं की 12 दिलेलं आहे. 12 या संख्येला 10ने गुणतोय, तर 12 या संख्येमध्ये दशांश कुठं असतं, कुठल्याही संख्येमध्ये जर दशांश नसेल तर ती संख्या झाल्याच्या नंतर तो दशांश असतो. या पद्धतीने 12 ही संख्या या पद्धतीने सुद्धा आहे ना लिहिली जाऊ शकते. तर मी काय सांगितलं, कोणत्याही संख्येला 10 किंवा 10च्या पटीतल्या संख्येने गुणल्यास 10ने पण गुणू शकतो, किंवा दुसरा एक्झाम्पल घेऊ, 10च्या पटीतल्या संख्येने पण गुणू शकतो. जसं की 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, लक्ष असेल, अशा कुठल्याही संख्येने आपण गुणू शकतो. तर गुणल्यास त्या संख्येतील दशांश, या संख्येतील दशांश कुठं आहे, 2च्या नंतर आहे. संख्येतील दशांश 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे घर उजवीकडे सरकतो. 1 वरती किती शून्य आहे, तिथं 1 शून्य आहे, तर हा दशांश किती घर पुढे सरकेल, 1 घर पुढे सरकतो. म्हणून याचं उत्तर किती आहे, 120 आहे. परफेक्ट. आणि तुम्हाला तुमच्या सरांनी जे काही सांगितलं होतं तो नियम सुद्धा आहे ना बरोबर होता, बट तो पार्शियल बरोबर होता, परफेक्टली बरोबर नव्हता. जसं की 12 या संख्येला 100ने गुणल्याच्या नंतर 12 या संख्येमध्ये 2च्या नंतर असणारा दशांश 1 वरती 2 शून्य असल्यामुळं किती अंकांनी पुढे सरकतो, 2 अंकांनी पुढे सरकतो. हा दशांश इथं येतो. म्हणून हा पॉइंट न लिहिता आपण डायरेक्ट काय करतो, या ठिकाणी उत्तर लिहितो 1200. मग मगाशी घेतलेला जो क्वेश्चन होता, मगाशी घेतलेला क्वेश्चन काय होता, 5.7 या संख्येला 10ने गुणल्याच्या नंतर ज्या संख्येला 10ने गुणलेला आहे त्या संख्येतील दशांश 1 वरती किती शून्य आहेत, 1 शून्य, तर किती अंकानं पुढे सरकेल, 1 अंकानं. तर याचं उत्तर किती बरोबर आहे, 57 बरोबर आहे. हा नियम केवळ आहे ना 10 आणि 10च्या पटीतल्या संख्यांसाठी आपण बघतोय बरं, सध्या पुरतं एवढंच लक्षात ठेवा. 4th या ठिकाणी 1.23 याला 10ने गुणल्याच्या नंतर याचं उत्तर 12.3 बरोबर आहे की चूक आहे, बोला सगळेजण. बरोबर आहे. बरोबर आहे की चूक आहे, सगळ्यांनी बोलायचं काय, बरोबर आहे. नियम काय सांगितला,
10ने गुणल्याच्या नंतर दशांश सरकत असतो, 100ने गुणल्याच्या नंतर. चला, नियम सगळ्यांना समजलाय. हे वाचायला जरी अवघड जात असेल तरी इथं जी क्रिया करतोय हे समजणं मात्र आहे ना सगळ्यांसाठी सोपं आहे, जास्त अवघड नाहीये. चला नेक्स्ट. तर हाच नियम या ठिकाणी मी ना यूज करून दाखवतो. नियम सिंपली असं म्हणता येईल आपल्याला. चला, नेमकं आहे कुठलीही संख्या आपण आहे ना एक नंबर घेऊ, जसं की 37 गुणिले 1000 असं आहे. तर आपण काय करतो, हा 37 आणि याच्यावरचा दशांश किती अंकांना पुढे सरकेल, 3 अंकांना, 1 2 3, म्हणून उत्तर किती होतो 37,000. जसं की 6. दुसरा पॉईंटवाली संख्या घेऊ आपण, म्हणजे जास्त व्यवस्थित लक्षात येईल. कलर चेंज करू आपण या ठिकाणी. हा चलो बघा, जसं की 123.45 ही संख्या आहे. या संख्येला आपण कितीनं गुणलं, या ठिकाणी 10ने गुणलं, तर हा जो दशांश आहे किती अंकांना पुढे सरकेल, एका अंकानी. तर हे होईल 1234 पॉईंट किती असेल, 5 असेल. नेक्स्ट. अगोदरचा कलर बरोबर होता आपला. ओके. 7. बॅकग्राऊंड वरती कलर व्यवस्थित दिसत असतील, एखादा क्वेश्चन नाही दिसला तरी सध्यासाठी ऍडजस्ट करा. ओके, फर्स्ट एपिसोड आहे, फर्स्ट लेक्चर आहे. 2 गोष्टी आहेत, कंटेंटमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका, ऍडजस्ट करू नका. ओके, या टेक्निकल गोष्टींमध्ये थोडंसं ऍडजस्ट करायला काही हरकत नाही. जसं की 0.0231 या संख्येला आपण गुणलं कितीनं, 100ने. 100ने गुणल्याच्या नंतर परिणाम काय होतो, दशांश 2 अंकांनी पुढे सरकतो. दशांश कुठे येईल, हा 1 अंक, हा 2 अंक, तर 2.31 हे उत्तर असेल. हा गुणाकाराचा सिंपल नियम आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात. म्हणजेच नियम आणखी एकदा मी रिपीट करतो, कुठलाही नंबर घ्या, कुठलीही संख्या घ्या, त्या संख्येला 10 किंवा 10च्या पटीतल्या कुठल्याही संख्येने आपण गुणलं तर काय होतं, दिलेल्या संख्येतील दशांश हा उजवीकडे सरकतो. किती अंकांनी, जेवढे शून्य असतील तेवढ्या अंकांनी पुढे सरकत असतो. क्लिअर आहे सगळ्यांचं, सगळ्यांना समजलं. या ठिकाणी खूप सारे एक्झाम्पल घेतलेत, 7-7, 8-8 एक्झाम्पल घेऊन हे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. मात्र मी सुरुवातीला सांगितले, अगदी सुरुवातीपासून तयारी करणारे विद्यार्थी जे असतील, अगदी बिगिनर जे विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी ना परफेक्ट सोल्युशन असणार आहे हा व्हिडिओ. एवढं बेसिक सगळं सांगून कुणीही आहे ना मुख्य चॅप्टरला हात घालत नाही. चॅप्टरची सुरुवात जर करायची असती तर तेव्हाच झाली असती. ओके, याचा खूप दूरचा संबंध आहे शेकडेवारीशी, त्याच्यासाठी हा नियम मी या ठिकाणी घेतलेला आहे. असंही या चॅप्टरमध्ये आहे ना याचा जितका उपयोग आहे त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या चॅप्टर्समध्ये, दशांश अपूर्णांक या चॅप्टरमध्ये उपयोग आहे, घातांक या चॅप्टरमध्ये उपयोग आहे, दशमान पद्धतीमध्ये ना उपयोग आहे. मात्र सध्या याचा इथं उपयोग आहे, तर ही गोष्ट या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला दुसरी गोष्ट सांगतो, बेसिक कॉन्सेप्ट बघतो. बेसिक कॉन्सेप्ट बघितली आपण कशाच्या संदर्भात, कुठल्याही संख्येला 10 किंवा 10च्या पटीतल्या संख्येने गुणल्याच्या नंतर काय होतं, दशांश उजवीकडे सरकतो. चला, तर आता काय करायचं, एक नंबर मी घेतो की 45 भागिले 10. याला लिहायची आणखीन एक पद्धत आहे. ओके, हे 45 भागिले 10 याचं उत्तर काय असतं. कोणत्याही संख्येला ज्यावेळेस 10ने गुणत नाही, 10ने काय करतो, भाग देतो, तर ट्रिक अशी सांगितलेली असते आपल्याला, 1 वरती 1 शून्य आहे, तर दशांश जो आहे एका अंकाने सरकतो, कुणीकडे, डावीकडे सरकतो. आता उजवीकडे सरकत नाही. 45 मधला हा जर दशांश जर उजवीकडे सरकला तर ते किती बनतं, 450. आणि हा दशांश डावीकडे सरकला तर ते आन्सर किती बनतं, 4.5. लक्षात ठेवा, डावी बाजू उजवी बाजू, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड. समजलंय. तर 45ला 10ने भाग दिल्याच्या नंतर आन्सर किती येतं, या ठिकाणी 4.5 येतं. दुसरं एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. दुसरं, 123 या संख्येला 100ने भाग द्यायचा आहे. आता भागाकाराचं चिन्ह न लिहिता मी आपण मध्ये लिहितो, या ठिकाणी छेदामध्ये लिहितो. चला, 123ला 100ने भाग दिल्याच्या नंतर उत्तर किती येतं, दशांश किती अंकानं सरकेल, 2 अंकांनी सरकेल, हे निश्चित आहे. बट कुणीकडे सरकेल, उजवीकडे सरकेल की डावीकडे सरकेल, राईट, कुणीकडे सरकेल, डावीकडे सरकेल. तर उत्तर किती येतं, 1.23 इतकं येतं. नेक्स्ट, तिसरा एक्झाम्पल या ठिकाणी 34.786
या संख्येला आपण भाग दिलं कितीनं 100ने, तर अँसर किती येतं 0.3476. केलं काय आपण कॅल्क्युलेशन करत नाहीये, आपण फक्त बघतोय एक वरती किती शून्य आहेत, तर तेवढे अंक दशांशा कुणीकडे सरकायला पाहिजे, डावीकडे सरकायला पाहिजे. तर परत एकदा मी नियम सांगतो, भागाकार करत असताना म्हणजे कोणत्याही संख्येला भाग देत असताना. तिसरा एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. 45 याच संख्येला जर मी भाग दिला कितीनं 1000 या संख्येने, तर अँसर येतं, हा जो दशांश आहे किती अंकानं सरकेल 3 अंकानं. हा फर्स्ट, हा सेकंड, आणखीन एक अंक नाहीये तो 0 घ्यायचा, तर अँसर येतं 0.045. 45 कोणत्याही संख्येला 1000 ने भाग दिल्याच्या नंतर एक वरती जितके शून्य आहेत तो दशांश, त्या संख्येतील दशांश तितके अंक तितके घर कुणीकडे सरकतो, डावीकडे सरकतो. तर अँसर काय असेल याचं 0.045. हे याचं काय झालं, अँसर झालं. नियम लक्षात आलाय. गुणाकाराचा नियम जसा आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट भागाकाराचा नियम आहे. गुणाकार केल्याच्या नंतर दशांश सरकतो उजवीकडं आणि भागाकार केल्याच्या नंतर दशांश सरकतो कुणीकडं, डावीकडं. आता हे सांगितलं का बरं मी, कारण आता मोस्ट ऑफ क्वेश्चन्स मध्ये म्हणजेच भरमसाठ क्वेश्चन आहेत. कंबाईन ग्रुप बी चे क्वेश्चन आहेत, कंबाईन ग्रुप सी चे क्वेश्चन आहेत, टॅक्स असिस्टंटचे, तलाठीला विचारलेले क्वेश्चन आहेत, टीईटीला विचारलेले क्वेश्चन आहेत, टेटला विचारलेले क्वेश्चन आहेत. प्रश्न काय आहेत, जसं की आपल्याला विचारलेलं आहे 520 चे 30% किती, 520 चे 30% किती, असा क्वेश्चन विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना ना आपल्याला काय सांगितलंय, तर 520 चे साठी मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, गुणाकार करतो 30 आणि पर्सेंटेज साठी छेदामध्ये काय करतो 100 घेतो. ओके, मग हा 0 या 0 सोबत कॅन्सल, हा 0 या 0 सोबत कॅन्सल. मग अँसर किती आलं 52 गुणिले 3, 50 त्रिक या ठिकाणी किती होतात 150 आणि 2 त्रिक 6, 156 एवढं याचं अँसर येतं. ही कॅल्क्युलेशनची स्पीड माझी फास्ट आहे. मी रोज हेच सब्जेक्ट शिकवतोय, हेच एक्झाम्पल परत घेतोय. तुम्ही फर्स्ट टाइम सॉल्व्ह करत असाल, सेकंड टाइम सॉल्व्ह करत असाल, कमीत कमी ना ज्या वेळेस आहे ना तुम्ही संपूर्ण मॅथमॅटिक्स मधले जवळपास 7, 8, 9, 10,000 क्वेश्चन सॉल्व्ह कराल, त्यावेळेस ते परफेक्शन येईल. ओके, आणि ना नित्य नियमानुसार ही एक साधना आहे, ही एक तपस्या आहे. 365 दिवस ओके अभ्यास करणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट आहे फक्त अभ्यास करणं, मात्र सगळ्यात सोप्या गोष्टी सगळ्यात जास्त अवघड असतात. हे एक आयुष्याचं तत्व आहे, लक्षात ठेवा. चला 520 चे 30% काढत असताना या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो. चला दुसरा एक नंबर घेतो मी, जसं की 123 चे 10% काढायचं आहे आपल्याला. 123 चं किती टक्के काढायचं आहे, 10% काढायचं आहे. तर आपण सिम्पली काय लिहिणार, 123 गुणिले 10 आणि टक्केवारीसाठी छेदामध्ये काय घेणार 100 घेणार. आणि आता हा 0 या 0 सोबत कॅन्सल झाला, हा 0 शिल्लक राहिला. तर सॉल्व्ह करायचं आहे त्याला. कोणत्याही संख्येला 10 ने भाग देत असताना दशांश एका अंकाने डावीकडे सरकतो. उत्तर किती आलं 12.3. बट हा 0 कॅन्सल करण्यासाठी या ठिकाणी ना काही आवश्यक म्हणजे काही या ठिकाणी ना नव्हतं 0 दुसरा. आता मी काय सांगणार आहे याच्यामध्ये, या दोन्ही एक्झाम्पल मध्ये मी काय सांगतो बघा, पर्सेंटेज काढायचंय. 123 चे 10% काढायचे, याच्यावरती फोकस करा. सॉरी किती 10% होतं, 10% काढायचे, याच्यावरती फोकस करा सध्या. त्याच्यानंतर 520 चे किती काढायचे होते आपल्याला 30% काढायचे होते. पर्सेंटेजच काढायचं ना या ठिकाणी. प्रत्येक कॅल्क्युलेशन मध्ये छेदामध्ये काय येणार आहे 100 येणार आहे. ओके, आणि कुठल्याही संख्येला 100 ने भाग देता येतं का आपल्याला, हो येतं. तर चला पुढचा एक क्वेश्चन घेतो. ओके, जर गोष्टी आतापर्यंत ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात आलेल्या असतील तर 1400 चे 30% काढायचे. ओके, तर जी ट्रेडिशनल मेथड आहे ती मी सांगतो. 1400 या ठिकाणी कलर चेंज करू, 1 मिनिट. ओके, 1400 चे किती टक्के काढायचे 30% काढायचे. हे या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतं. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 14 त्रिक 42 आणि वरचा एक 0. तर 1400 चे 30% किती होतात 420 होतात बाबा. बरोबर की चूक, बरोबर आहे. दुसरी मेथड आहे का, हे प्रत्येक वेळेस असं मांडून काढण्यापेक्षा
दुसऱ्या मेथडने आपण याला सॉल्व्ह करू शकतो का? नॉर्मल मेथड आहे, याला मी सबस्टिट्यूट सांगतोय. काय आहे मी सांगतो. चला या ठिकाणी काय करायचंय, गुणाकार येतो तर टक्केवारी आली म्हणून समजा, गुणाकार येतो, मल्टिप्लिकेशन येतो तर शेकडेवारी येते. तुम्हाला केवळ गुणाकार करून आपल्याला काढता येतं. चला मी परत एकदा आणखीन एकदा लिहितो. या ठिकाणी 1400 चे किती काढायचे? 30% काढायचे. दुसरा एक क्वेश्चन घेतो एक्झाम्पल साठी मी. चला 120 चे 15% काढायचे आहेत आपल्याला. 120 चे किती? 15%. हे पण कॅल्क्युलेशन लिहून घेतो. 120 गुणिले 15 भागिले 100. बरोबर लिहिलंय की चुकीचं लिहिलंय? बोल. बरोबर आहे. चला ठीक आहे. चला 120 चे किती टक्के काढायचे? 15% काढायचे. पर्सेंटेज साठी आहे ना, आपण मध्ये काय केलं? 0 घेतलं. इथं 0 कॅन्सल करू शकतो, इथं 0 कॅन्सल करू शकत नाही सगळे आपण. तर काय करू, भागाकार करण्याच्या ऐवजी ओके आपण आधी गुणाकार केलेलं जास्त सोयीस्कर असेल. कारण भागाकार 100नेच करायचा आहे ना, आणि 100ने भाग देणे एकदम सोपं आहे. 100ने भाग देणं कसं आहे? एकदम सोपी गोष्ट आहे. कुठलीही संख्या घेतलात तुम्ही, 5, 6, 7 या 567 ला 100ने भाग द्या, किती येतं आन्सर? 5.67. हेच का बरं येतं? मगाशी नियम बघितला, कोणत्याही संख्येला 10 किंवा मी फक्त 100चा नियम सांगितलं नाही, तर 10च्या पटीतल्या सर्व संख्यांचे नियम सांगितले. कोणत्याही संख्येला 10च्या पटीतल्या संख्येने म्हणजे 100ने भाग देत असताना दशांश 2 अंकांनी सरकतो. जिथं आहे तिथून तो 2 अंक डावीकडे जातो. गेलाय डावीकडं. इथं पण तर हेच करायचंय. तर आपण काय करू मग, प्रत्येक वेळेस 2 अंकांनी डावीकडे जायचंय, तर हे छेदामध्ये जे 100 आहे ती लिहायची आवश्यकताच नाही. त्याला काय करू आपण? 14 त्रिक 42. किती येते? 14 त्रिक 42. ओके. आणि 0 लिहा. 1 2 3 1 2 3. हा झाला गुणाकार. कुणाचा? 1400चा आणि 30. आणि किती अंकानंतर दशांश? 100ने भाग द्यायचा आहे ना, 100ने भाग द्यायचं इज परमनंट. ओके. पर्सेंटेज हे या ठिकाणी परमनंट आहे. 100ने भाग देणे हे कसं या ठिकाणी परमनंट आहे. 100ने भाग देणे कसं आहे? परमनंट आहे. या ठिकाणी 100ने भाग देणं परमनंट आहे. आणि 100ने भाग देत असताना नेहमी आलेल्या गुणाकारामध्ये किती अंकानंतर दशांश घ्यायचा आहे? 2 अंकानंतर डावीकडे दशांश ठेवायचा असतो. चला याचं उत्तर काय होईल? आता हे काटछाट करत बसूच नका, टाइमपास करू नका. 12 म्हणजे 15 गुणिले 12, 15 दोन्ही 30 ला 0, हातचे आले 3, 15 1 15 आणि 3 हे 18 आलं, आणि हा एक 0. तर हे काय झालं? 120 गुणिले 15चा गुणाकार एवढा आला. तर 100ने भाग द्यायचा आहे. मी लिहून ठेवतो या ठिकाणी. 100ने भाग द्यायचा आहे म्हणजे 100ने भाग देतो म्हणजे काय होतो? 2 अंक सोडून दशांश देतो कुणीकडं? डावीकडं. तर 120 चे 15% किती येतं? 18 येतं. 120 चं 15% किती येतं? 18% येतं. आणखीन खूप सारे मेथड आहेत, आणखीन खूप सारे कॉन्सेप्ट आहेत, ते पण आपल्याला बघायचे आहेत. बट सध्या एवढं लक्षात आलेलं आहे का? सांगा मला. सध्या एवढं लक्षात आलेलं आहे का? नियम काय बघितला आपण? 100ने भाग देणं हे पर्सेंटेज मध्ये कंपल्सरी आहे, आणि भाग देत असताना 2 अंक सोडून दशांश दिला गेला पाहिजे. ओके. चला बाकीचे जे क्वेश्चन या ठिकाणी मी दिलेले आहेत, या क्वेश्चनचा आन्सर काढायचा प्रयत्न करा. क्वेश्चनचं आन्सर काय होऊ शकतो? 1400 चे 30%. आता मी ना रायटिंगची मेथड बदलतो, कारण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये ना कॅल्क्युलेशन स्किल जी आहे तुमची, कॅल्क्युलेशन स्किल वरती सुद्धा आपण खूप काम केलेलं आहे. ही व्हिडिओ सिरीज ज्यावेळेस आहे ना तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके. सिम्पली या चॅप्टर मध्ये ना एक कॉन्सेप्ट मी आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे. 1400 चे 30%. तर मी काय करेन? 1400 गुणिले 30. आन्सर किती आलं या ठिकाणी? 14 त्रिक 42 आणि हे 3 0. उत्तर आलं 420. 1400 चे 30% 420 होतात. आता आहे ना हे सॉल्व्ह करत असतानाचे ना 2 मेथड आहेत. ही एक मेथड आहे, आणखीन एक मेथड आहे माइंड कॅल्क्युलेशनची, ती आपण नंतर बघणार आहोत. ओके. 1400 चे 10%. ओके. सिम्पली 1400 गुणिले 10 हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय, तसंही आवश्यक नाही की हे सगळं लिहावं.
14 एक 14 आणि त्याच्यावरचे हे 3 शून्य, राईट. 2 अंक सोडून दशांश द्या. 1400चं 10% किती बनतं? 140 बनतं. इकडं 420 बनतं. ओके, क्लिअर आहे इथंपर्यंत सगळ्या गोष्टी? चला ठीक आहे. तर आता वळू आपण आहे ना माइंड कॅल्क्युलेशनकडं. माइंड कॅल्क्युलेशन काय आहे तर बघा, कुठलीही संख्या असते जसं की 123 चे 10% काढायचं आहे. फोकस करा व्यवस्थित. 123 किती टक्के काढायचं आहे? 10% काढायचं आहे. तर आपण लिहितो 123 गुणिले 10 भागिले 100. भागिले 100 हे नेहमी असणार आहे त्या ठिकाणी. 0 आणि 0 कॅन्सल. या 10ने भाग दिल्यामुळं हे उत्तर किती बनतं? हे बनतं 12.3 बनतं. क्लिअर आहे? मी बाकीचं कॅल्क्युलेशन काढून टाकतो. 123 चे 10% किती झालं? 12.3. 1400 चे 10% काढतो मी. 1400 चे 10%. 1400चं 10% कॅल्क्युलेट करून काढलं होतं, किती आले ते? 140. 140. 0.0 लिहिले, मुद्दामून लिहिले, ते थोड्या वेळात एक्सप्लेन करू. जसं की 23 चे 10% बरोबर 2.3 येईल. 23चं 10% किती येतं? 2.3. कॅल्क्युलेशन करून बघू. 23 गुणिले 10 भागिले 100 बरोबर आहे. 0 0 कॅन्सल. या 10ने 23ला भाग द्यावा लागेल आणि भाग दिल्याच्यानंतर उत्तर किती येतं? 2.3 येतं. तर एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही नोटीस करताय का? 1200 चे 10%. एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी नोटीस करताय का? कोणत्याही संख्येचं 10% काढत असताना कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये. त्या संख्येमध्ये केवळ एक अंक सोडून दशांश द्या. हे त्याचं 10% झालं. 140 चे 10% काढायचे असतील तर किती होतात ते? 1400 चे 10% काढायचे असतील तर किती होतील ते? 140. चला बाकीच्या गोष्टी आहे ना ज्या अनावश्यक आहेत त्या काढून टाकू. 1400 चे 10% हे 140 होतात. हा पुढचा 1 शून्य सोडून दिला. अंक असेल तर तो आपण लिहिला असता पॉइंट लिहून. ओके. 1400 चे 30% कॅल्क्युलेट करायचं आहे. हे 30%ला आपण नंतर बघू. स्प्लिटिंग मेथड काय असते ते नंतर बघायचंय. सध्या आहे ना हे गोष्ट लक्षात ठेवा, 10% कसं काढायचं. तर चल या ठिकाणी मी ना एक्झाम्पल घेतो की 1200 चे 10% किती होतं? 1200 चे 10% हे 1200 चे 10%. एक अंक सोडून दशांश ठेवा. हे झालं 1200 चे 10%. 1200चं 10% किती आहे? 120. 123 या संख्येचं 10% किती होतं? 123 या संख्येचं 10% सर 12.3 आहे. जसं की 1256 या संख्येचं 10% किती होतं? 125.6. म्हणजे कोणत्याही संख्येचं 10% काढा तर ते 10% किती असतं? एक अंक सोडून डावीकडे दशांश दिल्याच्या नंतर त्या संख्येचं 10% निघतं. चला आणखी याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. 1 2 3.4 123.4 या संख्येचं 10% किती? दशांश कुठेही असू द्या, तो दशांश डावीकडे फक्त एका अंकाने सरकवायचा आहे. 123.4चं 10% 12.34 एवढं येतं. आणि एक लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या नंतरच्या ज्या संख्या असतात, जे अंक असतात त्या अंकांच्या स्वरूपातच वाचायचे असतात, त्यांना संख्येच्या स्वरूपात वाचायचे नाही. जसं की याला 12.34 कधीच म्हणायचं नाही, हे 12.34 असेल. लक्षात आलंय? चला स्प्लिटिंग मेथड काय मी सांगतो एकदा. सपोज करा हे 1400 चे 10% काढले, किती आलं? 140 आलं. बरोबर आहे. याच 1400 म्हणजे 1400 चे जर 20% काढा म्हणलं असतं तर काय केलं असतं? तर स्प्लिटिंग मेथड काय सांगते? 1400 चे 20% म्हणजे काय करा? ह्या 20 ची फोड करा. 10 गुणिले
2. मग काय करा, अगोदर 10% काढून घ्या, मग त्याची दुप्पट करा. 1400चं 10% पाठ आहे आपल्याला, बघितल्या सांगता येतं. 1400चं 10% 140 आहे आणि 140ची दुप्पट 280. हे काय झालं, म्हणजेच 10% काढल्याच्या नंतर आपल्याला 20%, 30%, 40%, 50% या गोष्टी कॅल्क्युलेट करता येतात. माइंड कॅल्क्युलेशन मी तुम्हाला काय सांगत होतो, कोणत्याही संख्येचं 10% काढता येतं आपल्याला. तर 1400चे 10% किती, 1400चे 10% 140. 1400चे 10% किती आहे, 140. हे डोळे बंद करून सुद्धा सांगू शकतो, पण एकदा संख्या बघितल्याच्या नंतर. 12चं 10% किती, 12चं 10% 1.2. 30चं 10% किती, 3. 300चं 10% किती, 30. हे सिम्पली सांगू शकतो. तर 1400चं 10% किती आहे, 140. 10% जर 140 आहे, 30% जर काढायचं असेल, ओके, 30% काढायचं असेल तर 10% काढा आणि त्याला 3 ने गुणा. हे किती होतात, 30% होतात. 40% काढायचं असेल तर 10% काढा, गुणिले 4 करा. 3, 4, 5 ने तर गुणू शकतो ना आपण सिम्पली. मी सुरुवातीला सांगितलंय, पर्सेंटेज त्यांच्यासाठी खेळ असेल ज्यांना गुणाकार करता येत असेल केवळ, बाकी जास्त रिक्वायरमेंट नाहीये. 50% काढायचं असेल तर 10% काढा, गुणिले 5 कर. 70% काढायचं असेल 10% काढा त्या संख्येचं, गुणिले 7 करा. 70% बनतं या पद्धतीने. तर आपल्याला विचारलेला क्वेश्चन काय होता या ठिकाणी, 1400चे 30% किती, 1400चे 10% बरोबर 140 आहे आणि 140 गुणिले 3, 14 त्रिक 42 आणि हा 0. आन्सर बरोबर आहेत का चेक करा. ओके, या ठिकाणी काढलेला आन्सर आणि या ठिकाणी काढलेला आन्सर, नॉर्मल मेथडने आन्सर काढा किंवा माइंड कॅल्क्युलेशनच्या मेथडने काढा, दोन्हीकडे सुद्धा आन्सर कसा असेल, बरोबर असेल. आता पुढची जी शीट तुमच्यासाठी मी वाचवून ठेवली होती, तर ती शीट या ठिकाणी सॉल्व्ह करू. आणि या ठिकाणी आहे ना, आजच्या व्हिडिओ लेक्चरला आहे ना बराच लेंथी झालेला आहे, तर थांबायला हरकत नाही. बाकी बऱ्याच आणखीन गोष्टी आहेत कॉन्सेप्च्युअल, ज्या की पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर चला, 1200चे 10% किती होतात सांगा. 1200चे 10% कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. आता ही पद्धत मी बिलकुल सांगणार नाही. 1200 गुणिले 10 पर्सेंटेजसाठी छेदामध्ये 100 ब्ला ब्ला 0 0 कॅन्सल, 12 1 12 होतं आणि वरी 1 0 120 होतात. नाही, आवश्यकता नाही. हा पाठीमागचा 1 तास जो संपूर्ण घालवलेला आहे, तर तो गोष्टी कॉन्सेप्ट तुम्हाला आहे ना लक्षात यावेत याच्यासाठी. तर सिंगल वर्ड मध्ये आन्सर सांगायचं आहे. कोणत्याही संख्येचं 10%, तर त्या संख्येमध्ये डावीकडे दशांश सरकवून येतं. उत्तर किती झालं, 120. 1200चे 20%, 1200चे किती टक्के काढायचं आहे, 20% काढायचं आहे. 1200चे 10% काढा, किती आहे ते ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे आपण. 10% काढा आणि त्याला कितीने गुणा, त्याची दुप्पट करा. 10%ची दुप्पट किती होते, 20% तर होते ना. यालाच स्प्लिटिंग मेथड म्हणलंय आपण. ओके, फोड करण्याची पद्धत. किती होतं, 240. आणि जर चेक केलं आपण 1200चं 20%, एकदा तुम्हाला आहे ना याच्यामध्ये संभ्रम वाटलाच तर 1200चं 20% काढून बघा. पर्सेंटेजसाठी 100 लिहितो आपण. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 12 2 24 आणि 1 0 किती होतात, 240 तर होतात. 1200चे 30%, आता आहे ना, आता सगळ्यांची गाडी एकदम स्पीडमध्ये पळेल. या ठिकाणी 10% असतं किती, 120 गुणिले किती, 3 करा. किंवा इथं लिहित असताना मी असं करेन, 30% काढायचं आहे ना, 10% काढा गुणिले 3 करा. म्हणजेच 120 घ्या गुणिले 3 घ्या, 12 त्रिक 36 आणि हा वरचा एक 0. तर 1200चे 30% किती होतात, 360. तर कमेंट सेक्शन मध्ये ना आता तुम्ही सांगायचंय 1200चे 50% किती. तर बरेच जण म्हणतील सर 1200चं 50%, 1200चं 10% घ्या गुणिले 5 करा. ओके, तर 10% किती होतं, 120 गुणिले 5 करा, 12 पंचे 60 आणि हे 0. सर हे आहे. तर आहे ना, एकदा सांगितलं की आहे ना एक रूल, तर आहे ना केवळ त्याच रूलच्या पाठीमागं पडायचं नाही. क्वेश्चन बदलला, क्वेश्चनचं नेचर बदललं, ऑप्शन्सचं नेचर बदललं, तर आपला सुद्धा आहे ना पॉइंट ऑफ व्ह्यू बदलायला पाहिजे. 50% लक्ष द्या, नेहमी लक्षात घ्या. 1200 मार्कांच्या पेपरमध्ये तुम्हाला 1200 मार्क पडले तर किती मार्क पडले तुम्हाला,
1200 गुणांची परीक्षा होती, त्यापैकी 1200च्या 1200 गुण पडले तुम्हाला, तर किती टक्के गुण पडले? तुम्ही म्हणाल सर सुपर 100. ओके, किती टक्के? 100% गुण पडले. तर 50% किती असतं? 1200 गुणांची परीक्षा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50% पडले म्हणजे हाफ मार्क पडले ना. तर कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता असते का? आणि एक फ्रॅक्शन सुद्धा आपण बघितलं होतं, तुमच्या माहितीस्तव मी सांगतो. 1/2 म्हणजे किती टक्के असतं? 50% असतं. हे सुद्धा क्वेश्चन आहेत. दिलेल्या फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा, दिलेल्या व्यवहार्य पूर्णांकाला टक्केवारीमध्ये आहे ना लिहून दाखवा. 1200चे 50%, 1200च्या अर्ध असतं, किती असतं ते? 600. ओके, 1200चे 25%, हे 50%च्या हाफ असतं. 1200चे 25% किती असतं? 300 असतं. बाकी या मेथडला सोडून, माइंड कॅल्क्युलेशन या मेथडला सोडून इतर जे मेथड मी सांगितलेत त्या मेथडने ना अँसर्स चेक करा. हे सगळे येते लक्षात. कॅल्क्युलेशन वरती जास्त भर देत नाही मी. वेळ द्यायचाच असेल तर कशावरती द्यायला पाहिजे? कॉन्सेप्ट वरती द्यायला पाहिजे. आणि त्याच कॉन्सेप्टचा आहे ना परिणाम असा आहे की आहे ना, आता हे क्वेश्चन मी या ठिकाणी आहे ना सविस्तर वेळ घेऊन सावकाश लिहिलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्याजवळ रेडी असतील 101%. आणि हे जर का झालेलं असेल म्हणजे माझ्या आधी तुम्ही जर यांची उत्तरं लिहून ठेवलेली असतील तुमच्या नोटबुकमध्ये, तर तुम्ही जिंकलातच समजा. चला, 1200चे 12.5%. 12.5 हे 25%च्या अर्ध असतं. किती असतं? 25%च्या अर्ध. कुठल्याही संख्येचं 1/8 काढल्याच्या नंतर. ओके, आपण नंतर कॅल्क्युलेट करू. 1200चं 25% किती आलं बघा, नीट लक्ष द्या. 1200चं 100% किती आहे? स्वतः 1200 आहे. 1200चं 50% किती? हाफ करून मिळतं, 600 आलं. ओके, 1200चं 25% किती? 50%च्या हाफ घ्या, 300. आणि 1200चं 12.5% म्हणजे 25%च्या हाफ, सॉरी 25%च्या हाफ म्हणजेच किती येईल? हे 150 एवढं येईल. 1200चं 1%. मी नियम काय सांगितला होता? कोणत्याही संख्येचे 10% म्हणजे त्या संख्येमध्ये काय करा? दशांश जो आहे डावीकडे एका अंकाने सरकवा, तेच त्याचं 10% असतं. जर 1% काढायचं असेल, 1200चे 1% हे असतं दिलेल्या संख्येमधील दशांश हा डावीकडे 2 अंकांनी सरकवा. 1200चं 1% असतं 12. दशांश किती अंकांनी सरकवायचा? 2 अंकांनी. 1200चे 2%. जर 1% 12 आहे तर 2% किती असतात? 1%च्या दुप्पट. ओके, चला, समजते सगळ्यांना? एकदम रिदम मध्ये घेतलेलं आहे. जसं 10% होतं तसंच 1% आहे या ठिकाणी. 1200चं 1% किती आहे? 12 आहे. हे जास्त अवघड नाहीये. तर 1200चं 2% म्हणजे 1200चे 1% गुणिले 2 करा, 2% निघतात. तर 1% किती आहे? 12. 2% किती आहे? 12 दोन्ही 24. 1200चे 5%. नफा तोटा चॅप्टर, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सूट, रिबेट, कमिशन या सर्व चॅप्टर्स मध्ये ना शेकडा नफा शेकडा तोटा काढत असताना ना हेच पर्सेंटेजेस त्या ठिकाणी येणार आहेत. आणि याच माइंड कॅल्क्युलेशन मेथडचा, स्प्लिटिंग मेथडचा, त्याच्यानंतर A×B कॉन्स्टंट रूल मेथड आहे, ते उद्याच्या पिरियडमध्ये सांगेन मी या ठिकाणी. त्या सगळ्यांचा उपयोग होणार आहे. 1200चे 5% किती? 1200चं 10% माहिती आहे? 1200चं 10% किती आहे? 120. तर 5% त्याच्या किती असतं? हाफ असतं. 120चा हाफ किती? 60. ओके, हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आणि 1200चे 12% किती? आता या ठिकाणी कॉन्सेप्ट काय होते? इथं आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचं पर्सेंटेज काढत असताना आपण काय केलं होतं? माइंड कॅल्क्युलेशन जर करता आलं नाही तर सरळ सरळ 1200 आणि 12 काय करा? गुणाकार करा. 12 गुणिले 12 144. आणि सर ते राहिलेले 2 शून्य घ्या ना, विसरले येते आपल्याला. हे झालं गुणाकार. हे कशा कशाचा? 1200 आणि 12चा गुणाकार झाला. इथं माइंड कॅल्क्युलेशन करत नाही, सरळ गुणाकार केलाय. आणि या गुणाकारामध्ये काय करायचं? पर्सेंटेजसाठी 100 ने भागतो ना, 2 अंक सोडून दशांश दिला, तर उत्तर किती बनलं? 1200चे 12% किती बनतात? 144 बनतात. अशा पद्धतीने ना या ठिकाणी सर्व क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला सोडून सुद्धा आणखीन बरेच प्रश्न आहेत जे की उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये होतील. आणि ते सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर मग आपण ॲक्च्युअलमध्ये ना काठिण्य पातळी जी आहे पेपर्सच्या काठिण्य पातळीनुसार खालून वरी चढत जाणार आहोत. जसं की सगळ्यात अगोदर पोलीस भरतीचे सर्व PYQ घ्यायचे.
कारण खूप सारे प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. ओके, पोलीस भरतीचे PYQ झाल्याच्या नंतर आपण TET आणि टेट मधले, त्याच्यानंतर तलाठीच्या पेपरमधले, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट ग्रुप C मधले, आणि त्याच्यानंतर PSI STI ASO ग्रुप B, जसं जसं काठिण्य पातळी परीक्षांची वाढत जाते तसतसं आपण PYQ सॉल्व्ह करायला घ्यायचे आहेत. आणि जसं जसं आपण वरी जाणार काठिण्य पातळीनुसार तसे तसे आपल्याला नंबर ऑफ PYQs कमी मिळतात. कारण इथं होणाऱ्या पेपरची संख्या जास्त असते आणि ते MPSC प्रिलिम्सचा दरवर्षी एकच पेपर होतो. तर एका वर्षी त्यांचे PYQ मध्ये आहे ना मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन किती असतील आणि त्याच्यामध्ये आहे ना पर्सेंटेजवरती किती क्वेश्चन असतील. ओके, हे समजू शकता सगळेजण. तर आय होप आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे ना ज्या काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या असतील. तर हा संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी फक्त मॅथमॅटिक्सचा सिलेबस दिलेला आहे. रिझनिंगचा सिलेबस जो आहे, बुद्धिमत्तेचा सिलेबस मी आणखीन दिलेला नाही. बुद्धिमत्तेच्या लेक्चरला हा चॅप्टर ज्यावेळेस कंप्लीट होईल जवळपास 10-15 व्हिडिओमध्ये, तर तेव्हा आपण त्याला सुद्धा सुरुवात करू. तर सगळ्यांनी या ठिकाणी फोकस राहायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेली होती की कोणत्या पद्धतीने तयारी करून घेतली जाईल, तर त्याच्यामध्ये ना तीळमात्र शंका बाळगायची नाहीये. तर राहिलेला भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. तोपर्यंत या ठिकाणी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.